नमस्कार. आजच्या या अत्यंत वेगवान आणि माहितीपूर्ण एक्सप्लेनर सत्रात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण विविध क्षेत्रांमधल्या काही भन्नाट आणि अत्यंत महत्त्वाच्या डेटा पॉइंट्सचा वेध घेणार आहोत. हे सत्र अगदी टू द पॉइंट असेल, त्यामुळे नक्की लक्ष द्या. आजचा आपला अजेंडा अगदी सोपा आहे. आपण 3 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. पहिलं म्हणजे पर्यावरण आणि नैसर्गिक प्रणाली, दुसरं भूराजकारण, तंत्रज्ञान आणि धोरण, आणि तिसरं आरोग्य आणि मानवी जीवशास्त्र. आणि हो, या माहितीनंतर लगेचच शेवटी एक छोटीशी MCQ असेसमेंट ही असेल. तर वेळ न घालवता थेट आपल्या पहिल्या विभागाकडे वळूयात, पर्यावरणशास्त्र आणि त्यातील काही अत्यंत दुर्मिळ गोष्टी. सुरुवात करूया एका मोठ्या पर्यावरणीय गडबडीपासून. कोलंबियामध्ये काय झालंय, बाहेरून आणलेले हे पाणघोडे म्हणजेच हिप्पोज तिथल्या जमिनीवरचा नायट्रोजन आणि फॉस्फरस थेट गोड्या पाण्यात मिसळतायत. आणि याचा परिणाम पाण्यावर हानिकारक शैवाल, ज्याला आपण ॲल्गल ब्लूम्स म्हणतो, ते वेगाने वाढत आहेत आणि संपूर्ण परिसंस्थेला अक्षरशः गुदमरून टाकत आहेत. आता हे ऐकून कदाचित धक्का बसेल, पण या प्राण्यांचं वजन चक्क 3000 किलोपर्यंत असू शकतं. विचार करा. आणि त्याहूनही रंजक गोष्ट म्हणजे त्यांच्या त्वचेतून एक लाल रंगाचा द्रव बाहेर पडतो. तो द्रव त्यांच्यासाठी चक्क नैसर्गिक सनब्लॉक आणि अँटीबॅक्टेरियल क्रीमसारखं काम करतो. निसर्गाची ही कमालच आहे ना. आता आपण थोडं भारताकडे येऊया. पीकॉक टॅरंटुला नावाचा हा कोळी पहा. ही एक अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे. विशेष म्हणजे ही प्रजाती जगात इतर कुठेही नाही, तर केवळ आणि केवळ भारताच्या पूर्व घाटात, त्यातही आंध्र प्रदेशातील जंगलांमध्येच आढळते. यालाच तर आपण स्थानिक किंवा एंडेमिक प्रजाती म्हणतो. आता सिक्कीमच्या उंचावरील भागांमधलं हे उदाहरण खरंच खूप भारी आहे. तिथे स्थानिक लेप्चा समाज रुसोम नावाचे पारंपरिक झुलते पूल बांधतो. यासाठी ते कोणत्याही आधुनिक साहित्याचा नाही, तर थेट तिथल्या स्थानिक बांबू आणि वेताचा वापर करतात. नैसर्गिक गोष्टींची ताकद वापरून केलेलं हे इंजिनिअरिंग खरंच थक्क करणार आहे. वन्यजीव संवर्धनाचा विचार करताना एक अत्यंत गंभीर मुद्दा समोर येतो. आपले पाळीव कुत्रे हे कॅनाईन डिस्टेंपर व्हायरस म्हणजेच CDV चे मुख्य वाहक आहेत. आणि होतं काय की त्यांच्या संपर्कात आल्यामुळे हा अत्यंत संसर्गजन्य आणि जीवघेणा आजार जंगलातील वाघ आणि सिंहांसारख्या वन्य प्राण्यांमध्ये अगदी वणव्यासारखा पसरतो. आता हे बघा, भारतात अशी अनेक जंगले आहेत ज्यांचं आपण पिढ्यानपिढ्या रक्षण करत आलोय. त्यांना आपण देवराया किंवा सेक्रेड ग्रोव्ज म्हणतो. पण हिमाचल प्रदेशात याच संरक्षित वनक्षेत्रांना एक खास प्रादेशिक नाव आहे. त्यांना तिथे देवन या नावाने ओळखलं जातं. पर्यावरणाच्या या भागातला हा शेवटचा मुद्दा एका सुंदर सहजीवनाबद्दल आहे. जुक्सांथेली नावाचं हे सूक्ष्म शैवाल प्रवाळ भित्तिकांना म्हणजे कोरल रीफ्सला जिवंत ठेवतं. ते स्वतः प्रकाश संश्लेषण करून अन्न बनवतं आणि प्रवाळांना देतं. बदल्यात प्रवाळ त्यांना राहायला सुरक्षित जागा आणि कार्बन डायऑक्साईड देतात. एकदम परफेक्ट टीमवर्क. चला, आता आपल्या दुसऱ्या विभागाकडे वळूया. इथे आपण भूराजकारण आणि तंत्रज्ञान यांसारख्या गुंतागुंतीच्या गोष्टी समजून घेणार आहोत. भूराजकारणात होर्मुझची सामुद्रधुनी हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. हा एक असा अरुंद सागरी मार्ग आहे ज्याला आपण ग्लोबल चोक पॉइंट म्हणू शकतो. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे हा मार्ग अतिशय संवेदनशील झाला आहे. अर्थात इथे आपण कोणत्याही एका राजकीय बाजूने विचार करत नाही आहोत, पण जागतिक व्यापाराच्या दृष्टीने याचं महत्त्व समजून घेणं खूप गरजेचं आहे. यामागचं मुख्य कारण काय माहितीये? हा मार्ग पर्शियन आखात आणि ओमानचा आखात यांना जोडतो. थोडक्यात सांगायचं तर पश्चिम आशियातून जेवढं तेल जगभर जातं त्याचा हा मुख्य एक्झिट व्हॉल्व आहे. विचार करा, जागतिक तेलाच्या पुरवठ्यावर या एका मार्गाचं केवढं मोठं नियंत्रण आहे. आता हवामान धोरणाकडे वळूया. युरोपियन युनियनचं CBAM म्हणजे कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम हे धोरण खूप चर्चेत आहे. हे धोरण काय करतं, तर ज्या आयात वस्तूंच्या उत्पादनात जास्त कार्बन उत्सर्जन झालंय त्यांच्यावर ते तटस्थपणे कर लावतं. यामुळे होतं काय की युरोपमधले जे स्थानिक उत्पादक प्रदूषण नियंत्रणासाठी पैसे मोजतायत त्यांना बाजारपेठेत बरोबरीची संधी मिळते. तंत्रज्ञानातली ही प्रगती तर अक्षरशः गेम चेंजर आहे. बेंगळुरूमधल्या एका स्टार्टअपचा मिशन दृष्टी हा उपग्रह जगातला पहिला असा उपग्रह ठरलाय ज्याने इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि रडार तंत्रज्ञान एकत्र केलंय. या ऑप्टोसारमुळे आता अगदी ढगाळ वातावरणातही कोणत्याही हवामानात एकदम हाय रिझोल्यूशन फोटो काढता येतील. कमाल आहे ना. आता आपण आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागाकडे आलो आहोत. मानवी जीवशास्त्र आणि आरोग्य क्षेत्रातील काही महत्त्वाची धोरणे. टाईप 2 डायबिटीज बद्दल एक मोठा गैरसमज आहे. अनेकांना वाटतं की यात शरीरात इन्सुलिन तयारच होत नाही, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. यात शरीर इन्सुलिन तयार करतं, पण आपल्या पेशी ते प्रभावीपणे वापरू शकत नाहीत. यालाच वैद्यकीय भाषेत इन्सुलिन रेझिस्टन्स म्हटलं जातं. हीच या आजाराची खरी गोम आहे. 24 आठवडे हा आकडा वैद्यकीय आणि कायदेशीरदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. भारतात 2021 मध्ये मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे MTP या कायद्यात एक मोठी सुधारणा झाली. त्यानुसार काही विशिष्ट परिस्थितींमध्ये गर्भपाताची कमाल मर्यादा अधिकृतपणे 20 आठवड्यांवरून वाढवून आता 24 आठवडे करण्यात आली आहे. तर आजच्या या वेगवान एक्सप्लेनर सत्रात आपण अनेक महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. पण एक विचार नक्की करा, निसर्गाचा हा नाजूक समतोल, वेगाने बदलणारं तंत्रज्ञान आणि मानवी शरीराचे गुंतागुंतीचे नियम हे सगळं भविष्यात एकमेकांवर कसा परिणाम करेल हे नक्कीच विचार करण्यासारखं आहे. असो, आता वेळ आली आहे आपण काय काय शिकलो हे तपासण्याची. आजची MCQ किंवा MCQ चाचणी आता सुरू होत आहे.